आज 6 एप्रिल भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि आपल्यासोबत याविषयी त्यांच्या एकंदर पक्षातील अनुभवाविषयी आणि नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी आपल्यासोबत आहेत भारतीय जनता प्रदेश उपाध्यक्ष केशवजी उपाध्ये. सर्वप्रथम महा-एम-टी-पी मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 6 एप्रिल 1980 साली स्थापन झालेला पक्ष आणि आपण इतकी वर्षे या पक्षामध्ये काम करतात. काय सांगाल? खरं म्हणजे या भारतीय जनता पार्टीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. राजकीय पक्ष देशात खूप आहेत, पण काही विचारधारा घेऊन जे पक्ष काम करतात त्यापैकी भारतीय जनता पार्टी एक आहे. प्रखर राष्ट्रवादाची विचारधारा आणि त्याचबरोबर विकासाची दूरदृष्टी ठेवून या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस काम करतायत आणि याच विचारधारेवरती 1980 साली आम्ही सुरुवात केली आणि 2 खासदारापासून आज आपण पाहतो आहोत देशात सर्वात नाही जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष अशी भारतीय जनता पार्टीची ओळख झालेली आहे. आणि म्हणूनच एका अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष, नव्या पिढीला काही चांगलं संचित देणारा पक्ष, एक विचारधारा कायम ठेवणारा पक्ष आणि देशाच्या विकासाचा विचार करणारा पक्ष अशी या पक्षाची ओळख आपल्याला करून देते. तुम्ही इतकी वर्ष या पक्षामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. असा कोणता अनुभव जो तुम्हाला वाटतो की हा अविस्मरणीय अनुभव आहे, तुम्ही लोकांशी किंवा या कार्यकर्त्यांपर्यंत हा गेला पाहिजे या माध्यमातून? मला असं वाटतं की खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होणं हा सगळ्यात मोठा अविस्मरणीय अनुभव असतो. भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही पद्धतीची जात, धर्म किंवा कुठल्या त्याचे बॅकग्राऊंड म्हणजे तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा आहे का वगैरे बघितलं जात नाही. एका सर्वसामान्य गिरणी कामगाराचा एखादा माझ्यासारखा मुलगा हा इथे एखाद्या इतक्या महत्त्वाच्या उपाध्यक्षासारख्या महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचतो. त्याचं कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कामावरती तो ज्या पद्धतीने काम करतो त्या कामाची दखल घेतली जाते, नोंद घेतली जाते, त्याला शाबासकी दिली जाते, त्याला एका अर्थाने त्याला पुढं कसं आणता येईल यासाठी प्रयत्न केले जातात. हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे. भारतीय जनता पार्टीसाठी पद मिळाला तुम्ही कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा असण्याची गरज नाही, तुम्ही काही आणखीन कुठल्या जातीपातीचं गणित असण्याची गरज नाही, तर तुम्ही मनापासून काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि मला असं वाटतं हेच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे आणि असंख्य अनुभूत असंख्य ते किती सांगायचं. आज सकाळी सुद्धा इथं मोठा कार्यक्रम झाला आणि पुढं 5 तारखेपासून जवळपास 7 दिवस संपूर्ण देशभर वेगवेगळे कार्यक्रम आखले गेलेले आहेत. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? मला असं वाटतं की राष्ट्रवादी विचाराचा उत्सव असायला म्हटलं तर चूक ठरू नये. 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत 1 आठवड्याचा कार्यक्रम आहे. राष्ट्रवादी विचारांचा उत्सव आपण साजरा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत. मग आज जसं आपण इथे ध्वजारोहण बघितलं, संध्याकाळी सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार आहे, भारतीय जनता पार्टीचा देश उभारणीतला सहभाग आहे, त्याचबरोबर कार्यकर्ते नेते घरोघरी जाणार आहेत. असे असंख्य कार्यक्रम या निमित्ताने की ज्यातनं पुन्हा एकदा आज वॉल पेंटिंग प्रदेश अध्यक्षांनी केलं, ज्यातनं गो टू बेसिक हा आमचा नियम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी सक्षम करणं महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा, 48 लोकसभा, 350 जवळपास तालुके, 35 जिल्हे हे जे काही महाराष्ट्रामधलं आहे त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी बूथपर्यंत मजबूत करणं, बळकट करणं हे आपलं काम आहे. त्यासाठी हा आठवडा एक राष्ट्रवादी विचारांचा उत्सव अशा अर्थाने मनवला जातोय. तुम्ही सांगितलं की 2 खासदारापासून या पक्षाची सुरुवात झाली. ज्यावेळी सत्ता नव्हती किंवा अत्यल्प प्रमाणात होतं भाजपच्या, त्यावेळेची काही कटू अनुभव तुम्हाला काय आले? असं आहे की म्हणतो संघर्षाचा कालखंड होता. त्यामुळे साध्या साध्या गोष्टी तुम्हाला संघर्ष करावा लागत होता. कार्यकर्ते, आंदोलनं, सतत खटले, केसेस, रोज एक प्रकारे अवहेलना, कारण पक्ष छोटा होता, पक्ष छोटासा विरोध असतोच मोठ्या प्रमाणात. हे सगळं भारतीय जनता पार्टीची एक पिढी की ज्यांनी खूप बघितलेलं. आजही असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांनी खूप संघर्ष केला आहे, ज्यांनी खूप एक प्रकारे त्या गावागावामध्ये तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये ठामपणे उभे राहिले, विरोध पत्करून. त्यामुळे अशा प्रकारचा संघर्ष, प्रचंड संघर्ष केले, एक मोठी फळी आजही भारतीय जनता पार्टीकडे. केरळ असेल, पश्चिम बंगाल असेल किंवा अन्य राज्य यामध्ये आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याबद्दल तुम्हाला कोणती जबाबदारी मिळाली आहे किंवा तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कायम कार्यरत असणारा कार्यकर्ता आहे. तो निवांत कधीच बसत नाही. त्यामुळे जसं केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात बरेच कार्यकर्ते गेलेत, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने ममताचा संघर्ष, आपण बघतोय ममता बॅनर्जी कशा पद्धतीने मनमानी कारभार करते, तिच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते खूप संघर्ष करतायत. तेच केरळमध्ये सुरू आहे. डाव्यांचा जो तिथं एक प्रकारे प्रचंड मोठा दहशत, दादागिरी होती, ती मोडून काढण्याचा प्रयत्न आपण सगळे करतो आहोत.
मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं हेच वैशिष्ट्य आहे. भारत माता की जय ही त्यासाठी घोषणा नाही आहे. तर तो ते जगत असतो. भारत मातेच्या विजयासाठी तो प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच तो पुढे जात असतो. मला असं वाटतं की या राज्यांमध्ये सुद्धा खूप चांगला चमत्कार, खूप चांगला बदल पाहायला मिळणार. शेवटचा प्रश्न, येत्या तरुण पिढीला ज्यांना राजकारणात यायची इच्छा असेल, त्यांनी भारतीय जनता पक्षाकडेच आपला एक चांगली निवड म्हणून का पाहावं? भारतीय जनता पार्टीकडे तरुणांनी बघितलं पाहिजे. याचं कारण मी सुरुवातीला सांगितलं की इथे तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या देशभक्तीला, तुमच्यातल्या काही तरुणाची जी ऊर्जा असते ती करण्याला वाव आहे. नव्या पिढीला इथे काम करण्याची संधी आहे. त्यांच्या मनातला जो विकसित भारत आहे, तोच सादर करण्याची किंवा तो साकार करण्याची इथे तयारी आहे. इथं अशा पद्धतीचा पाठिंबा आहे त्यांना आणि देशाचा विकास करणारा कुणाला पंतप्रधान, कुणाला मुख्यमंत्री करायचं म्हणून इथे काम कोणी करत नाही. तर देशाच्या विकासासाठी काम केलं जातं, राज्याच्या विकासासाठी काम केलं जातं. त्यासाठी तरुणांनी भारतीय जनता पार्टीत आलं पाहिजे. धन्यवाद. महा MTV बरोबर संवाद साधल्याबद्दल. कॅमेरामन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परुळेकर, महा MTV मुंबई.